आपण निधड्या छातीनं रस्त्यावर येऊन आंदोलनं करायची, ठीक आहे, आम्हाला टाका, जेलमध्ये टाका, आमच्यावर गुन्हे दाखल करा, आमची तयारी असली पाहिजे. कारण कार्यकर्ता तोच जो भगतसिंगाच्या रूपामध्ये आज तयार होईल, जो अशफाक उल्लाच्या रूपामध्ये आज तयार होईल. बाकी इतर रूपातले कार्यकर्ते आम्हाला नको आहे. बाबा रामदेव 2011मध्ये पोलीसचे कपडे घालून स्टेजवरून पळून गेला मागच्या मागं. अशा पद्धतीचे कार्यकर्ते आम्हाला अभिप्रेत नाहीत, अपेक्षित नाहीत. आणि मला ही खात्री आहे की जो संविधानवादी आहे, जो विज्ञानवादी आहे, हे सगळे कणखर छातीचे हे कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत. आणि ते ह्या केंद्र सरकार पुढे काय किंवा राज्य सरकार पुढे काय, त्यांनी कितीही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, आम्ही घाबरणारी मंडळी नाहीत, आम्ही चुपचाप बसणारे मंडळी नाहीत. आम्ही ज्या संविधानिक वाटेवरून वाटचाल करून निघालेलो आहोत, त्या संविधानिक वाटेवरूनच आम्ही वाटचाल करू आणि या देशातल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याकामी आम्ही आमचे आयुष्य वेचू, असा एक निर्धार आपण या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने करू. आणि डॉक्टर बाबा आढावांना आपण हे सांगू की बाबा, तुम्ही एकटे नाही, तुमच्या मागं सगळं राज्य उभं आहे. तुमच्या मागे या देशातला गोरगरीब, कष्टकरी, असंघटित क्षेत्रात काम करणारा, हमाल मापाडीचं काम करणारा माणूस तुमच्या पाठीशी उभा आहे. कार्यकर्ता तुमच्या पाठीशी उभा आहे. वयाच्या 95व्या वर्षीसुद्धा तुम्ही एवढ्या ध्येयाने पेटून उठताय, तर आमचीसुद्धा ही जबाबदारी आहे की आम्हीसुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि तुमच्या विचारावरून, तुमच्या भूमिकेवरून, तुमच्या कृतीवरून आम्ही राज्यातली इथून पुढची वाटचाल सुरू ठेवू. म्हणून एवढाच एक निर्धार आपण या आत्मक्लेश आंदोलनाच्या, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करूयात, असा एक निर्धार करूया. एवढं बोलून मी दोन आंदोलन जे सुरूच केलेलं आहे, त्याच्यामध्ये मागच्या महिन्यात डॉक्टर बाबा आढावांनी अशाच पद्धतीचं जे आंदोलन पुण्यात केलं, त्याला पाठिंबा. आणि ते आंदोलन कशासाठी होतं, तर निवडणुकीमध्ये जो पैशाचा महापूर आला, पैसे वाटण्यात आले, तो भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब होती. त्याचबरोबर अमेरिकन कोर्टाने गौतम अदानीला जे पकड वॉरंट हे केलं, ते भ्रष्टाचार आणि लाचलुचपतखोरीच्या विरोधामध्ये केलेलं, ती चिंतेची बाब होती. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये घडलेली घटना असेल किंवा बीडमध्ये घडलेली घटना असेल, या कायद्याचं राज्य सुरू आहे का, असे प्रश्न विचारायला लावणारे हे सगळे प्रकार आहेत. आणि त्याचबरोबर दिल्ली बॉर्डरवरती गेले 48 दिवसापासून शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल हे बेमुदत उपोषणाला आहेत, त्याची दखल घेतली जात नाही. या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये सरकार काय करतायत, कारण हे सगळे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आणि ह्याची चिंता आहे. आणि देशामधल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला ही चिंता असली पाहिजे. आणि ती चिंता व्यक्त करण्यासाठी खरं तर हे आजचं धरणं आंदोलन आहे. अतिशय शांतपणे धरणं आंदोलन करतोय. कुणालाही शिवीगाळ करण्याचा मुद्दा नाहीये, नावं ठेवण्याचा मुद्दा नाहीये, परंतु ज्या जबाबदाऱ्या तुम्ही घेतल्या सत्तेमध्ये गेल्यानंतर, सरकारमध्ये गेल्यानंतर, ज्या तुमच्यावरती जबाबदाऱ्या येतात त्या तुम्ही चोख पार पाडल्या पाहिजेत. आणि त्या जर तुम्ही चोख पाडत नसाल तर त्याचा प्रतिवाद आम्हाला शांततामय मार्गाने करावा लागेल. आणि म्हणून आजचं हे आत्मक्लेश आंदोलन आहे. इथंच आम्ही थांबणार नाही, तर हे आंदोलन अधिक व्यापक कसं होईल, लोकांपर्यंत कसं पोहोचेल, जास्तीत जास्त कार्यक्रम कसे घेतले जातील, या दृष्टीने देखील आम्ही विचार करत आहोत. आणि आज हे आंदोलन संपत असताना पुढचा कार्यक्रम कुठला असेल याची घोषणा या निमित्तानं आम्ही करू जरूर. मात्र एक निश्चित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, कारण की या संविधानामुळेच या देशामधले 90% कष्टकरी, दलित, आदिवासी, महिला, तरुण यांचं जगणं सुसह्य होणार आहे असं आमच्यासारख्यांना वाटतं. आणि म्हणून हे संविधानाचा विचार आणि संविधानाचं मूल्य
लोकांमध्ये रुजवण्याची देखील आम्ही जबाबदारी घेतो आणि ते करण्यासाठी सातत्यानं कार्यक्रम घेत लोकांपर्यंत पोहोचवणार आणि लोकांना या सर्व प्रश्नांसाठी जागरूकपणे आवाज उठवण्यासाठी प्रवृत्त करणार हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आज औरंगाबाद